नमस्कार, मी डॉक्टर पियुष पाटील. मी दत्त नेत्रालय येथे कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन म्हणून काम करतो. आज आपण जाणून घेऊ एक आजाराबद्दल जो मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर काही पेशंट्सला 3 ते 4 वर्षानंतर होऊ शकतो. त्याला आपल्या डोळ्याचा मॉडेल आहे. आपल्या डोळ्यामध्ये जेव्हा मोतीबिंदू असतो, पिकून गेलेला असतो किंवा कच्चा पण असतो, त्याला ऑपरेशन करून आपण काढतो आणि त्या ठिकाणी एक नवीन पारदर्शी असा लेन्स डोळ्यामध्ये इम्प्लांट करतो. तर लेन्सच्या मागे एक झिल्ली राहते, त्याला पोस्टिरियर कॅप्सूल म्हणतात. ती नॉर्मली पारदर्शी राहते. का ऑपरेशनच्या काही वर्षांनी ती पांढरी पडू शकते, तेव्हा त्याला पांढरा पडदा आला किंवा मेडिकल लँग्वेजमध्ये पोस्टिरियर कॅप्सूल ओपॅसिफिकेशन असे म्हणतात. ते लेन्सच्या मागच्या झिल्लीवर पांढरेपणा येतो, त्याला असं म्हणतात. तर त्यामुळे नजर धुंदली होऊ शकते. याचा दुसरा काही त्रास होत नसतो, पण नजर धुंदली होते. त्यासाठी एक छोटीशी ट्रीटमेंट असते, एक लेझर असतं, याग लेझर. त्या ट्रीटमेंटला जास्तीत जास्त 30 ते 40 सेकंद लागतात. त्याच्यात काहीही पेन होत नसतं आणि त्याच्याने जो पांढरा पडदा आलेला आहे त्याच्यामध्ये एक नवीन ओपनिंग तयार केली जाते, जेणेकरून ऑपरेशन नंतर जेवढं क्लिअर दिसत होतं तेवढं वापस दिसायला लागतं. हे लाईफ टाईम मध्ये एकदाच येतो असा पडदा. याच्यात हे ओपनिंग एकदा लेझरने क्रिएट केल्यानंतर परत असा पांढरा पडदा येत नसतो. आज आपल्याकडे अशाच एक पेशंट आले आहेत, त्यांचे ऑपरेशन 4 वर्षाआधी दुसरीकडे झाले होते. तर त्यांना लगभग आता 6 महिन्यापासून दोन्ही डोळ्यांनी अंधुक दिसत आहे. तर ते चेक करायला आले की का बरं आमची नजर कमी झाली. आम्ही जेव्हा चेक केलं त्यांना स्लिट लॅम्प मशीनवर, तेव्हा असं दिसण्यात आलं की दोन्ही लेन्सच्या मागे पांढरा पडदा आला आहे. आपण आता त्यांना ड्रॉप्स टाकून बसवलं होतं 15-20 मिनिटं आणि आता आपण त्यांची लेझर प्रोसिजर करणार आहोत. तर जसं आपण आता बोललो, हे आहेत ते पेशंट ज्यांच्या दोन्ही डोळ्यात लेन्सच्या मागे पांढरा पडदा आलेला आहे. तुम्ही आता टीव्हीवर बघू शकता, हे जे पांढरा दिसत आहे हा पडदा आहे तो लेन्सच्या मागे. तर ही आहे ती याग लेझर मशीन, याला एनडी याग लेझर मशीन म्हणतात. याच्यामध्ये लेझरच्या किरणांद्वारे आपण त्या पांढऱ्या पडद्यामध्ये एक ओपनिंग बनवतो, जेणेकरून पूर्ण नॉर्मल विजन वापस पेशंटला येऊन जाते इमिजिएटली. आता आपण बघितलं की आपण कसं यांच्या डोळ्यामध्ये लेझर केलं, त्याचा इमिजिएट इफेक्ट मी आपल्याला इथे दाखवतो आहे. तर इथे मध्ये आपण सेंटरला पूर्ण ओपनिंग बनवलं आणि पूर्ण सेंटर एरिया क्लिअर करून टाकला, जेणेकरून आता त्यांना पूर्ण नॉर्मल दिसणार आहे. दुसरा डोळा पण पाहूया आपण. तुम्ही बघू शकता आता पूर्ण सेंटर एरिया पूर्णपणे क्लिअर झाला आहे. आता सेंटरला काही पण पांढरा पडदा नाहीये.